मैत्रिणींनो, दरवेळेस तुम्हाला उपवासासाठी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पाहणार आहोत अगदी कमी तेलकट अशी उपवासाची पुरी। ही आपण साबुदाण्यापासून बनवणार आहोत। फोटोमध्ये जसे तुम्हाला दिसते तशाच या पुऱ्या तयार होतात, पण ह्या पुऱ्या खायला खूपच टेस्टी लागतात आणि अगदी कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी इथे मी रेग्युलर साबुदाणा घेतलेला आहे। आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये हा साबुदाणा मी घालून घेतलेला आहे। 5 मिनिट आपण मध्यम आचेवर सलग परतत साबुदाणा हा छान भाजून घेणार आहोत। साबुदाणा उडायला लागला की समजायचं साबुदाणा आपला छान भाजलेला आहे आणि अगदी हलका फुलका असा साबुदाणा तयार होतो। आता साबुदाणा भाजलेला आहे, छान गॅस बंद केलेला आहे, थंड होऊ दिला आहे। त्यानंतर एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये हा साबुदाणा टाकून घेऊया आणि मस्त याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। तर पहा इथे मी अशा प्रकारे अगदी बारीक अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे। एका भांड्यामध्ये मी ही पावडर चाळून काढून घेते, चाळूनच काढून घ्यायची आहे आपल्याला चाळणीने। त्यानंतर ह्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा घालणार आहे किसून, जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। मैत्रिणींनो, नेहमी अगदी साध्या सोप्या आणि कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपी तुम्हाला दाखवत असते, त्यामुळे रेसिपी कुठे जरी आवडली तर लगेच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा ह्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे, ह्याऐवजी तुम्ही लाल मिरची वापरली तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेले आहे, छान सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याचा आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। ह्याचे पीठ मळताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, कारण कोमट पाण्याने पीठ हे अगदी मऊसूत असे मळले जाते, त्यामुळे यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा आणि हा गोळा आपल्याला अगदी घट्टसर असा मळायचा आहे। तर पहा इथे माझा गोळा तयार झालेला आहे मळून, तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत झालेला आहे। 10 मिनिट असंच आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर पहा मस्त असा मऊसूत आपल्याला पीठ भेटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। पोळपाटाला थोडंसं तेल लावून परत मी हा गोळा मळून घेतलेला आहे। आता आपण जसे पुरी बनवतो त्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे। तुम्ही जर सर्व गोळे करून ठेवले तर हे गोळे झाकून ठेवायचे आहेत आपल्याला। आता आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे। बाजूने जर कडा सुटत असतील तर तुम्ही अशा प्रकारे एकमेकांवर दाबू शकता कडा, आणि ह्याला साबुदाण्याचे कोरडे पीठ लावायचं आहे पुरी मळण्यासाठी। तर पहा इथे एक पुरी माझी तयार आहे। तर अशा प्रकारेच पुरी तयार होते, पण ही खाण्यास खूप टेस्टी लागते, त्यामुळे तुम्ही ह्या पुऱ्या एकदा नक्की बनवून पहा। इथे सर्व पुऱ्या माझ्या झालेल्या आहे। 5 मिनिट आधी इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, आता तेल छान गरम झालेलं आहे। एक पुरी ह्यामध्ये मी घालून घेते आणि अशा प्रकारे पहा आपल्याला झाऱ्याने ह्यावर तेल सोडायचे आहे। साबुदाण्याच्या असल्यामुळे ह्या पुऱ्या जास्त फुगत नाही। तर पहा अशा प्रकारे इतपत म्हणजे एक मध्यम ह्या पुऱ्या फुगतात, तुम्ही पाहू शकता। आकाराला तुम्हाला थोड्या कडा सुटल्या आणि दिसत जरी असले तरी ह्या पुऱ्या खायला अगदी कमी तेलकट आणि खूप टेस्टी अशा लागतात, त्यामुळे नक्कीच बनवून पहा। आता इथे पहा 3 पुऱ्या एका वेळेसच मी सोडलेल्या आहे आणि छान टम्म पुऱ्या फुगलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त दोन्ही साईडने मी तळून घेतलेल्या आहे आणि ह्याही पुऱ्या मी काढून घेत आहे। या उपवासाच्या पुऱ्या किंवा साबुदाण्याच्या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता। आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, ज्यांनी शेवटपर्यंत रेसिपी पाहिलेली आहे त्यांनी नक्कीच लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा।